आज आर्ग्युमेंट झाली वर घ्या अण्णा. आणि या संदर्भामध्ये विष्णू साठे यांच्या संदर्भात काय कोर्टाने निरीक्षण आणलं? या प्रकरणात जे आहे ते आपलं मीडियाप्रमाणे ते सर्वांनाच माहिती आहे की या अगोदरच एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये विष्णू साठे यांना अटक केली होती. जवळपास 18 तारखेला अटक झाली. 18 नंतर जवळपास 10/1/24पर्यंत म्हणजे जवळपास 25 दिवस जो आहे तर त्या प्रकरणामध्ये PCR होता, म्हणजे पोलीस कस्टडी होती. म्हणजे 25 दिवस एकाच एजन्सीकडे म्हणजे CID एजन्सीकडेच तो जो आरोपी आहे तो ताब्यात आहे. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. ही जी आहे हे निरीक्षण मान्य न्यायालयाने केलं आहे आणि सेम एजन्सीकडे तो आरोपी आहे. त्यामुळे मान्य न्यायालयाचे सर्व गोष्टीचं अवलोकन करून मान्य न्यायालयाने सोमवारपर्यंत म्हणजे 13 तारखेपर्यंत त्यांचं जे आहे पोलीस कस्टडी रिमांड दिली. किती दिवसाची कोठडी? 2 दिवसाची. पण सर हे करत असताना काही गोष्टी कोर्टाने विचारल्या सुद्धा की जसं मोबाईल सारखा गोष्ट रिकवर का झाली नाही. 24 दिवस. मान्य न्यायालयाने जे मोबाईलचा मुद्दा जो सांगितला होता, कारण आमच्या सबमिशनमध्ये असं होतं की हाच मुद्दा त्यांनी या अगोदरच्या 638 या गुन्ह्यामध्येही जो आहे हा मुद्दा नमूद केला होता. तोच परत मुद्दा जो आहे तो या प्रकरणात त्यांनी नमूद करून PCR मागितला होता. ते जी दोन्ही कारण आहेत ते एकच आहेत असं आमचं सबमिशन होतं कोर्टाने. त्यामुळे कोर्टाने मोबाईलबद्दल विचारणा केली.